तंत्रज्ञान उपलब्ध असून सुद्धा रिपोर्ट का तयार केला नाही असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सवाल केला। उद्यान विभागाला क्लीन चिट देण्यासाठी पर्जन्य जलवाहिनीच्या कामाचा संदर्भ देण्यात आल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे या अहवालावर महापौर रितू तावडे या प्रचंड संतापल्यात। त्यांनी अहवालाच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केलेल्या आणि हा अहवाल आपल्याला अमान्य असल्याचं रितू तावडे यांनी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे आणि महापौर रितू तावडे यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे का अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तुमच्याकडे टेक्नॉलॉजी अवेलेबल असून तुम्ही रिपोर्ट का नाही तयार केलात? मग गार्डन सुपरिटेंडंट याला जबाबदार नाही का? बरं, ते काहीतरी पर्जन्य जलवाहिनीचं काम मग त्यांनी ते दूर केलं वगैरे असं लिहिलंय। मुळात पर्जन्य जलवाहिनीचा तिकडे ज्यांनी काम केलं त्याच्यामुळे झाड पडलं असं निष्कर्ष आहे का तुमचा? मग उगीच पर्जन्य जलवाहिनीचं काम कशाला घुसडवलंय? तर ते गार्डन डिपार्टमेंटला क्लीन चिट द्यायला घुसडवलंय। असे अनेक प्रश्न या अहवालामधनं तयार होतात, याची उत्तरं ते देत नाहीये। टेक्नॉलॉजी तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वापरायला, असं वापरली नाही तरी निर्लज्जपणे काल रात्री तुम्ही अहवाल प्रसिद्ध केलात की याच्यामध्ये कोणाचा दोष नाही। त्या लहान बाळाची किंमत 7 लाख आहे का? एक महापौर नाही तर एक आई म्हणून मला हे फार चुकीचा अहवाल वाटतोय। जरी मी मुंबई महानगरपालिकेची महापौर असली तरी माझा जो मुंबई महानगरपालिकेचा जो कारभार असेल तो अतिशय पारदर्शी असेल। ज्या ठिकाणी आमच्या अधिकाऱ्यांची चूक नाही आहे त्यांच्या भक्कमपणे पाठीशी राहणारी मी महापौर आहे, पण ज्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा निर्देश देऊन सुद्धा त्याचं त्यांनी पालन केलं नाही आणि नंतर या पद्धतीने फक्त कॉन्ट्रॅक्टरला 5,000 आणि 2 लाखाचा बुटदंड देऊन त्या पद्धतीने त्यांची सुटका करणं हे काय त्या मातेला न्याय मिळाला अशात असं नाहीये। देशात माहितीये ना, या देशामध्ये लॉन्ड्री कोण असं विचारलं कोणाला तर कोणी सांगेल भारतीय जनता पार्टी। लबाडी करा, चोरी करा, व्यभिचार करा, अनाचार करा, दुराचार करा, भ्रष्टाचार करा, लॉन्ड्री इज अवेलेबल। त्या लॉन्ड्रीत या स्वच्छ धुवून निघा। मला हेच वाईट वाटतं, ह्याच्याबद्दल बोलायलाच मला वाईट वाटतं की कोणीही आन्सरेबल नाहीये। म्हणजे तुम्ही एकमेकांवर ढकलताय विषय आणि त्या मुलाच्या जीवाचा किंमत काय तर 5 लाख 5 लाख फॅमिलीला दिलं झालं। अरे पण त्या परिवाराचा मुलगा गेलाय, त्याच्यावर तुम्ही किंमत ठेवताय 5 लाख।